जावा मधील इफ एल्से कन्स्ट्रक्ट्स वरील ट्युटोरियल मध्ये आपले स्वागत. आपण शिकणार आहोत कंडिशनल स्टेटमेंट्स विषयी. कंडिशनल स्टेटमेंट्स चे प्रकार, जावा प्रोग्राम्स मध्ये कंडिशनल स्टेटमेंट्स चा वापर. आपण उबुंटू व्हर्जन 11.10, जेडीके 1.6 आणि इक्लिप्स 3.7.0 वापरणार आहोत. आपल्याला जावा मधील पुढील गोष्टी माहित असाव्यात: अरिथमेटिक, रिलेशनल आणि लॉजिकल ऑपरेटर्स. नसल्यास संबंधित ट्युटोरियल साठी आमच्या वेबसाईटला भेट द्या. कोड मधील भिन्न निकालासाठी आपल्याला भिन्न कृती कराव्या लागतात. यासाठी कंडिशनल स्टेटमेंट्स वापरली जातात. कंडिशनल स्टेटमेंट्स द्वारे प्रोग्रामच्या निष्पादनाचा फ्लो कंट्रोल करता येतो. जावा मध्ये ही कंडिशनल स्टेटमेंट्स आहेत: इफ स्टेटमेंट, इफ एल्से स्टेटमेंट, इफ एल्से इफ स्टेटमेंट, नेस्टेड इफ स्टेटमेंट, स्विच स्टेटमेंट. ह्या पाठात इफ एल्से आणि इफ एल्से इफ स्टेटमेंट्स बद्दल जाणून घेऊ. इफ स्टेटमेंट वापरून कंडिशन नुसार ब्लॉक ऑफ स्टेटमेंट्स कार्यान्वित केला जातो. ह्याला सिंगल कंडिशनल स्टेटमेंट म्हणतात. इफ स्टेटमेंटचा सिंटॅक्स: इफ स्टेटमेंट मध्ये कंडिशन जर ट्रू असेल तर ब्लॉक कार्यान्वित होईल. फॉल्स असेल तर ब्लॉक वगळला जाऊन तो कार्यान्वित होणार नाही. इफ स्टेटमेंट कसे वापरले जाते ते उदाहरणाद्वारे पाहू. इक्लिप्स वर जाऊ. व्यक्ती मायनर आहे का हे ओळखणारा प्रोग्राम लिहा. मी पर्सन हा क्लास बनवला आहे. मेन मेथड मध्ये इंट टाइप असलेले एज हे व्हेरिएबल डिक्लेअर करू. मेन मेथड मध्ये इंट स्पेस एज इक्वल टू 20 सेमिकोलॉन असे टाइप करा. अशा प्रकारे इफ स्टेटमेंट लिहिणार आहोत. पुढील ओळीवर इफ कंसात एज लेस दॅन 21 ओपन कर्ली ब्रॅकेट्स टाइप करून एंटर दाबा. येथे एज 21 पेक्षा कमी आहे का हे तपासत आहोत. ह्या ब्रॅकेट्स मध्ये जे आहे ते इफ ब्लॉकशी संबंधित आहे. ब्रॅकेट्स मध्ये टाइप करा सिस्टम डॉट आउट डॉट प्रिंटलं कंसात डबल कोट्स मध्ये द पर्सन इज मायनर सेमिकोलॉन. येथे एज जर 21 पेक्षा कमी असेल तर द पर्सन इज मायनर हे दाखवले जाईल. फाईल सेव्ह करून कार्यान्वित करू. द पर्सन इज मायनर हे आउटपुट मिळाले पाहिजे. या बाबतीत व्यक्तीचे वय 20 आहे जे 21 पेक्षा कमी आहे. आउटपुट दिसेल द पर्सन इज मायनर. आता इफ एल्से स्टेटमेंट बद्दल जाणून घेऊ. इफ एल्से पर्यायी स्टेटमेंट्स कार्यान्वित करण्यास वापरतात. हे सिंगल कंडिशन वर आधारित असते. इफ एल्से स्टेटमेंट लिहिण्यासाठी सिंटॅक्स पाहू. कंडिशन जर ट्रू असेल तर स्टेटमेंट किंवा कोडचा ब्लॉक कार्यान्वित होतो. नसेल तर दुसरे स्टेटमेंट किंवा कोडचा ब्लॉक कार्यान्वित होतो. इफ एल्से स्टेटमेंट प्रोग्राम मध्ये कसे वापरायचे ते पाहू. इक्लिप्स वर जाऊ. व्यक्ती मायनर आहे की मेजर हे ओळखणारा प्रोग्राम लिहू. मेन मेथड मध्ये इंट एज इक्वल टू 25 टाइप करा. नंतर इफ विथिन ब्रॅकेट्स एज ग्रेटर दॅन 21 कर्ली ब्रॅकेट्स मध्ये टाइप करा सिस्टम डॉट आउट डॉट प्रिंटलं कंसात डबल कोट्स मध्ये द पर्सन इज मेजर. पुढच्या ओळीवर टाइप करा एल्से आणि कर्ली ब्रॅकेट्स मध्ये टाइप करा सिस्टम डॉट आउट डॉट प्रिंटलं कंसात आणि डबल कोट्स मध्ये द पर्सन इज मायनर सेमिकोलॉन. येथे एज जर 21 पेक्षा कमी असेल तर द पर्सन इज मायनर हे दाखवले जाईल.
नाहीतर the person is major हे दाखवले जाईल. प्रोग्राम सेव्ह करून कार्यान्वित करा. पर्सन इज मेजर हे आउटपुट मिळाले पाहिजे. व्यक्तीचे एज 25 आहे जे 21 पेक्षा जास्त आहे. प्रोग्राम the person is major हा आउटपुट दाखवत आहे. if else if स्टेटमेंट वापरून विविध स्टेटमेंट्सचा संच कार्यान्वित करतात. हे दिलेल्या 2 कंडिशन्सवर आधारित असते. आवश्यकतेप्रमाणे अधिक कंडिशन्स हे समाविष्ट करू शकतो. ह्याला ब्रँचिंग किंवा डिसिजन मेकिंग स्टेटमेंट म्हणतात. इफ एल्स इफ स्टेटमेंट लिहिण्यासाठी सिंटॅक्स पाहू. इफ स्टेटमेंट सुरुवातीला कंडिशन 1 तपासेल. ती जर ट्रू असेल तर स्टेटमेंट किंवा ब्लॉक कोड कार्यान्वित होईल. नसेल तर कंडिशन 2 तपासली जाईल. जर ती ट्रू असेल तर स्टेटमेंट किंवा ब्लॉक 2 कार्यान्वित करेल. नसेल तर स्टेटमेंट 3 किंवा ब्लॉक कोड 3 कार्यान्वित करेल. अशा प्रकारे इफ एल्स ब्लॉक्स द्वारे कोड वाढवू शकतो. ब्लॉक्स मध्ये मल्टिपल कंडिशन्स असू शकतात. ट्रू कंडिशन मिळेपर्यंत संबंधित कोड कार्यान्वित होत राहील. सर्व कंडिशन्स फॉल्स असल्यास शेवटचा एल्स सेक्शन कार्यान्वित होईल. प्रोग्राम मध्ये इफ एल्स इफ स्टेटमेंट कसे वापरायचे ते पाहू. एक्लिप्स वर जाऊ. मी स्टुडंट नावाचा क्लास बनवला आहे. स्टुडंटची ग्रेड शोधणारा प्रोग्राम लिहू. ही ग्रेड पर्सेंटेज वर आधारित असेल. मेन मेथड मध्ये टाइप करा इंट स्पेस टेस्टस्कोर इक्वल टू 70 सेमिकोलॉन. टेस्टस्कोर हे इनपुट व्हेरिएबल आहे. यात पर्सेंटेज संचित होईल. पुढील ओळीवर टाइप करा इफ कंसात टेस्टस्कोर लेस दॅन 35 कर्ली ब्रॅकेट्स मध्ये सिस्टम डॉट आउट डॉट प्रिंटलं कंसात डबल कोट्स मध्ये सी ग्रेड सेमिकोलॉन. टेस्टस्कोर जर 35 पेक्षा कमी असेल तर प्रोग्राम सी ग्रेड दाखवेल. पुढील ओळीवर टाइप करा एल्स. पुढील ओळीवर टाइप करा इफ कंसात टेस्टस्कोर ग्रेटर दॅन ऑर इक्वल टू 35 अँड टेस्टस्कोर लेस दॅन ऑर इक्वल टू 60. ह्या दोन्ही कंडिशन एकाच कंसात ठेवा. पुढे ओपन कर्ली ब्रॅकेट्स काढून एंटर दाबा. टाइप करा सिस्टम डॉट आउट डॉट प्रिंटलं कंसात डबल कोट्स मध्ये बी ग्रेड सेमिकोलॉन. एल्स इफ सेक्शन मध्ये प्रोग्राम दुसरी कंडिशन तपासेल. टेस्टस्कोर जर 35 आणि 60 मध्ये असेल प्रोग्राम बी ग्रेड दाखवेल. पुढील ओळीवर टाइप करा एल्स कंसात टाइप करा सिस्टम डॉट आउट डॉट प्रिंटलं कंसात आणि डबल कोट्स मध्ये ए ग्रेड सेमिकोलॉन. दोन्ही कंडिशन्स जर फॉल्स असतील ए ग्रेड दाखवले जाईल. हा कोड सेव्ह करून कार्यान्वित करू. ए ग्रेड हे आउटपुट मिळाले पाहिजे. ह्या प्रोग्राम मध्ये स्टुडंटचा टेस्ट स्कोर 70 आहे. ए ग्रेड हे आउटपुट दाखवले जाईल. आता टेस्ट स्कोर बदलून 55 करू. प्रोग्राम सेव्ह करून कार्यान्वित करू. आता बी ग्रेड हे आउटपुट दाखवले जाईल. आपण कंडिशन्सची संख्या वाढवू शकतो. बी ग्रेडच्या ओळीनंतर अजून एक कंडिशन टाकू. येथे टाइप करा एल्स आणि पुढील ओळीवर इफ कंसात टेस्टस्कोर ग्रेटर दॅन ऑर इक्वल टू 60 अँड टेस्टस्कोर लेस दॅन ऑर इक्वल टू 70. ओपन कर्ली ब्रॅकेट्स काढून एंटर दाबा. पुढे कंसात सिस्टम डॉट आउट डॉट प्रिंटलं कंसात आणि डबल कोट्स मध्ये
O ग्रेड सेमिकोलॉन. येथे टेस्ट स्कोर जर 60 आणि 70 मध्ये असेल तर प्रोग्राम O ग्रेड दाखवेल. आता टेस्ट स्कोर बदलून 70 करा. फाईल सेव्ह करून कार्यान्वित करू. हे आउटपुट दिसेल. प्रोग्राम O ग्रेड दाखवेल. पूर्वीप्रमाणे A ग्रेड दाखवले जाणार नाही. टेस्ट स्कोर जर 70 पेक्षा जास्त असेल तर प्रोग्राम A ग्रेड दाखवेल. कंडिशनल कोडिंग करताना स्टेटमेंट संपवण्यासाठी सेमिकोलॉन समाविष्ट करा. परंतु कंडिशन नंतर सेमिकोलॉन समाविष्ट करू नका. कोडचा ब्लॉक कर्ली ब्रॅकेट्स मध्ये लिहा. जर ब्लॉक मध्ये सिंगल स्टेटमेंट असेल तर कर्ली ब्रॅकेट्स ऐच्छिक असतात. आपण अंतिम टप्प्यात आहोत. यामध्ये आपण कंडिशनल स्टेटमेंट्स बद्दल शिकलो. कंडिशनल स्टेटमेंट्सचे प्रकार. जावा मध्ये इफ, इफ एल्स and if else if स्टेटमेंट्सचा वापर. असाइनमेंट म्हणून if else and if else if चा वापर करून जावा प्रोग्राम्स लिहा. if स्टेटमेंट द्वारे दोन व्हॅल्यूजची तुलना करणारा जावा प्रोग्राम लिहा. if else द्वारे दिलेली संख्या सम आहे की विषम हे सांगणारा प्रोग्राम लिहा. if else if वापरून तीन संख्यांपैकी सर्वात मोठी संख्या शोधणारा प्रोग्राम लिहा. प्रकल्पाची अधिक माहिती दिलेल्या लिंकवर उपलब्ध आहे, ज्यामध्ये तुम्हाला प्रोजेक्टचा सारांश मिळेल. जर तुमच्याकडे चांगली बँडविड्थ नसेल तर आपण व्हिडिओ डाउनलोड करूनही पाहू शकता. स्पोकन ट्युटोरियल प्रोजेक्ट टीम स्पोकन ट्युटोरियलच्या सहाय्याने कार्यशाळा चालविते. परीक्षा उत्तीर्ण होणाऱ्या विद्यार्थ्यांना प्रमाणपत्रही दिले जाते. अधिक माहितीसाठी कृपया contact@spoken-tutorial.org वर लिहा. स्पोकन ट्युटोरियल प्रोजेक्ट हे टॉक टू टीचर या प्रोजेक्टचा भाग आहे. यासाठी अर्थसहाय्य द नॅशनल मिशन ऑन एज्युकेशन थ्रू ICT MHRD गव्हर्नमेंट ऑफ इंडिया यांच्याकडून मिळालेले आहे. यासंबंधी माहिती पुढील साईटवर उपलब्ध आहे. या ट्युटोरियलचे भाषांतर मनाली रानडे यांनी केले असून मी रंजना भांबळे आपला निरोप घेते. धन्यवाद.